नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं द फॅमिली टूरच्या तिरुपती 2024च्या महत्त्वाच्या ब्लॉगमध्ये। तुम्हाला माहिती आहे 5 तारखेला आपण कोल्हापूरहून बाहेर पडलेलो आणि 6 तारखेला इथे तिरुपतीला आलेलो, जे खाली आहे, आणि 6 तारखेला लगेच आले आपण वर तिरुमलाला आलो, कारण आपल्याला SSD टोकन स्लॉटेड जे काही दर्शनाचे टोकन असतात सर्व दर्शनचे ते मिळाले नाहीत, कारण ते रात्री पहाटे 1ला सुरू होतात आणि 6ला संपतात। त्यामुळे डायरेक्टली आपण वर आलो। वर आल्यानंतर रूम बुक केली आणि रूम बुक केल्यानंतर आपण आज सकाळी म्हणजे 7 तारखेला 5ला दर्शनाला गेलो। दर्शन आपण 1 वाजता घेऊन बाहेर आलो, म्हणजे अराउंड आपल्याला 8 तास लागले। आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती तिरुमला मधली, तिरुपती खाली, तिरुमला वर, तर तिरुमला मधली संपूर्ण माहिती, आल्यानंतर बुकिंग कसं करायचं आहे, कुठं कुठं जायचं आहे, काय काय पाहायचं आहे, काय काय गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील, काही गोष्टी जर तुमच्याकडे दर्शन तिकीट नसेल, तुम्हाला जर रूम मिळाली नाही तर कुठं जायचं हे सगळं तुम्हाला सांगणार आहे। चला सुरू करूया आपली द फॅमिली टूर। तर मित्रांनो, ज्या वेळेला तुम्ही तिरुपतीहून तिरुमलाला येता, तिरुमलाला आल्यानंतर तुम्हाला 2 लोकेशनला ते ड्रॉप करू शकतात। इथं 2 बस स्टँड आहे। एक जे बस स्टँड आहे ते CRO ऑफिसच्या खालच्या बाजूला आहे, ते थोडंसं CRO ऑफिसपासून लांब पडतं, आणि दुसरं जे बस स्टँड आहे ते CRO ऑफिसच्या समोर बालाजी बस स्टँड म्हणून आहे। तर त्याचा एक ग्लिम्स मी तुम्हाला दाखवतो मध्ये, तर तिथं सोडू शकतात। मोस्टली काय करतात, सकाळी आल्यानंतर महाराष्ट्रातल्या ज्या सगळ्या ट्रेन असतात त्या सकाळी येतात आणि त्या तुम्हाला CRO ऑफिसच्या खालच्या बाजूला सोडतात। ओके, तर तुम्हाला सगळ्यात आधी कुठे यायचं आहे, तिरुमलाला वर आल्यानंतर जरी तुमच्याकडे दर्शन तिकीट असेल नसेल किंवा बुकिंग केलं असेल नसेल, तुम्हाला यायचं आहे सगळ्यात आधी CRO ऑफिसला, चीफ रिझर्वेशन ऑफिस असं याला काहीतरी म्हणतात। ओके, डिफरंट आपल्याला लॉंग फॉर्म सांगतात। लक्षात काय ठेवायचं आहे, CRO ऑफिस कुठं आहे ते मित्रांनो, बघा मी दाखवतो। तर हे जे इथं बिल्डिंग मोठी तुम्हाला दिसते, तर ही बिल्डिंग आहे CRO ऑफिसची। तर ह्या ठिकाणी काय काय होतं मित्रांनो, ह्या ठिकाणी तुमचं रूमचं बुकिंग होतं। तुम्ही ज्या वेळेला तिरुमलाला येणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तुमच्यासाठी, रूम बुकिंग करणे आणि फ्रेश होणे। ओके, तर ह्या दोन्ही गोष्टी, जरी तुम्ही तुमची रूम ऑलरेडी बुक केलेली असेल 2-3 महिन्यापूर्वी ऑनलाईन, किंवा तुम्हाला डायरेक्टली करायची असेल, तर दोन्ही वेळेला तुम्हाला यायचं आहे इथं। मी तुम्हाला इथं वर दाखवतोय बघा, अकोमोडेशन रजिस्ट्रेशन सेंटर CRO जनरल आणि TB काउंटर VIP अलॉटमेंट। आपल्याला कुठे जायचं आहे मित्रांनो, इथं आल्यानंतर लक्षात ठेवा आपल्याला जायचं आहे खाली। बघा इकडून जो रस्ता गेलाय, तर या रस्त्यानं तुम्हाला जायचं आहे खाली। लक्षात ठेवा मित्रांनो, तिथून तुम्ही आला तर तुम्ही जाल खाली। खाली आल्यानंतर तुम्हाला एक क्यू साठी त्यांनी केलेली अरेंजमेंट दिसेल, बॅरिकेटिंग दिसेल। तर त्या बॅरिकेटिंगमध्ये तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, नंबराला लागायचं आहे। आता इथं नंबराला लागताना काय काळजी घ्यायची आहे मित्रांनो, तुमच्याकडे 100% तुमचं आधार कार्ड पाहिजे। तिरुमलाला, तिरुपतीला, बालाजीला जर तुम्ही येत असाल तर 100% लक्षात ठेवा, आधार कार्ड सगळ्यांची पाहिजेत, लहान मुलं सोडून। 5 वर्षाचं जर तुमचं मूल वगैरे असेल त्याच्या आत वगैरे, तर त्याला लागणार नाही, अदरवाईज सगळ्यांची आधार कार्ड लागणार आहेत। आता ते आधार कार्ड घेऊन तुम्हाला काय करायचं आहे, तर इथं लाईनला लागायचं आहे बघा मित्रांनो, या मी दाखवतो तुम्हाला। तर तुम्ही ह्या क्यूमध्ये काय व्हाल मित्रांनो, इथं जे आहे, आता इथं बंद केलेलं आहे ॲक्च्युली, आजचा कोटा संपलेला असणार आहे, तर या इथून तुम्हाला क्यूला लागायचं आहे। माइट बी कधी कधी ते खूप पाठीमागपर्यंत सुद्धा जातं, आणि पाठीमागं सुद्धा क्यू त्यांनी बॅरिकेटिंग मेंटेन केलेलं आहे। तर या इथून तुम्ही काय कराल मित्रांनो, क्यूला लागाल आणि आज झाला। आता पुढे दिसतं बघा, नो अकोमोडेशन शॅल बी प्रोव्हाइडेड टू सिंगल अँड अनमॅरिड पर्सन। त्याच्या खालनं जो रस्ता पुढे गेलाय, तर तो काय करतोय, अकोमोडेशन करण्यासाठी जिथं आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे मित्रांनो, इथं रूम बुक करण्याची प्रोसेस 2 स्टेपमध्ये असते मित्रांनो। तुम्ही आधी तुमचं आधार कार्ड घेऊन जाल आणि तिथं तुम्ही सांगाल की आम्ही 4 लोक आहे, 5 लोक आहे, तर ते तुम्हाला रजिस्ट्रेशन करून एक पावती देतील, ज्याच्यावर एक QR कोड असेल आणि एक नंबर असेल। तर तो नंबर काय असतो मित्रांनो, तुमचा वेटिंगचा नंबर असतो। आता तो वेटिंगचा नंबर काय निर्देशित करतो, तर पुढे तुम्हाला स्क्रीन दिसते बघा, तुम्ही जिथं बुकिंग करायला जाताय त्याच्या बरोबर अपोजिट एक तुम्हाला टीव्हीची स्क्रीन दिसते। आता त्या टीव्हीच्या स्क्रीनवर तुम्हाला 2 नंबर दिसतात बघा, A आणि B।
तर हे नंबर काय इंडिकेट करतात की आत्ता कुठल्या वेटिंग नंबरला रूम अलोकेट झालेली आहे. आता फॉर एक्झाम्पल आत्ता तिथे दिसताना तुम्हाला दिसतंय A06072598 म्हणजे 598 नंबरचा ए सिरीजमधला जो काही वेटिंग नंबर आहे त्याला आत्ता रूम अलोकेट झालेली आहे. माहिती मी तुम्ही ज्या वेळेला याल त्यावेळेला तुमचा नंबर काय असेल तिथं मित्रांनो, तिथं 598 आहे त्याच्याऐवजी माहिती मी 798 असेल किंवा 2598 आहे त्याच्याऐवजी तुमचा 2601 असेल. तर याचा अर्थ काय असेल की तुमच्यासमोर ते 500 किंवा 600 लोक फूड आहेत ते रूम अलोकेट होण्यासाठी वाट बघतायत आणि त्यामुळं तुम्हाला सुद्धा तेवढी वाट बघावी लागेल. आता आम्ही जनरली काय करतो, बुकिंग केल्यानंतर इथंच माहिती मी इथं किंवा त्याच्या पुढच्या बाजूला किंवा वर जिथं मी तुम्हाला शॉट दाखवलं तिथं वेटिंग करत बसतो. एक ह्याचा वेटिंगचा पिरियड किती असतो मित्रांनो मी तुम्हाला सांगतोय की दर सुरुवातीला जर सकाळी तुम्ही लवकर आलाय, आता याच्यात सुद्धा थोडासा कॅच आहे, हा कॅच जर लक्षात ठेवला तर तुम्ही प्रॉपरली कॅल्क्युलेट करू शकाल. 100 जे आहेत म्हणजे इथं जो वेटिंगचा 100चा जो काउंट आहे तो क्लिअर व्हायला अराउंड 1 तास लागू शकतो किंवा अर्धा तास लागू शकतो. अर्धा तास कधी लागेल, सकाळी 1च्या आधी, आणि 1 तास कधी लागेल, सकाळी 1 नंतर. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्यासमोर जर 1000 लोक असतील आणि तुम्ही सकाळी 7ला रूम घेतली तर तुमचे 3 तासात तो क्यू जो आहे 3 ते 4 तासात तो क्यू आहे तो क्लिअर होईल आणि 1 नंतर तोच क्यू क्लिअर व्हायला तुम्हाला 8 तास लागू शकतात. बेसिक हे लक्षात ठेवायचं आहे. आणि ज्या वेळेला बुकिंग होईल तुमचा क्यू क्लिअर होईल मित्रांनो त्यावेळेला तुम्हाला काय होणार आहे, तुम्ही जो मोबाईल नंबर तिथे दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवर मेसेज येणार आहे की तुम्हाला कुठल्या भक्त निवासला रूम अलोकेट झालेली आहे. भक्त निवासचं नाव असतं त्याच्यामध्ये, त्याचा ॲड्रेस असतो ॲज वेल ॲज एक लिंक असते. तर त्या लिंकवर क्लिक करायचं आहे, तुम्हाला गुगल मॅप्सवर दाखवेल की हा जो काही भक्त निवास आहे तुम्हाला अलोकेट झालेला तो कुठं आहे. आता तरी जर तुम्हाला समजत नसेल तर कुठं जायचं हे दाखवतो. चला तर मित्रांनो कुठं रूम मिळाले हे जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही कुठं यायचं आहे बघा, जिथून आपण खाली गेलेलो CRO ऑफिसला तर तिथं परदानी वर यायचं आहे. वर आला की तुम्हाला असं इथं एक पेलिग्राम फॅसिलिटेशन सेंटर दिसेल, त्याच्या साईडला अगदी बरोबर बघा इथे एक मॅप लावलेला आहे. तिरुमलाचा संपूर्ण मॅप इथं काय केलेला आहे त्यांनी लावलेला आहे. एक लक्षात ठेवा मित्रांनो की तिरुमला म्हणजे इथं बालाजी कसं आहे की मंदिरमध्ये आहे. हे जे दिसतंय आपल्याला तर हे मंदिराचा सगळा परिसर आहे. ओके, हे मंदिर आहे आणि सगळे जे आहे हे मंदिराच्या आजूबाजूला गोल पसरलेलं आहे. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला कसे रूम मिळताना ANC, GNC, NC वगैरे असं ते वेगवेगळी त्याची नाव आहेत. तर आपल्याला ते इथं हुडकायचं आहे बघा, तुमचं ANC आहे, GNC आहे, VNC आहे, काय आहे तर याची नावं इथं आहेत आणि त्यानुसार इथं आपल्याला शोधायचं आहे की कुठं आहे. म्हणजे तुमचं जे काही लोकेशन असेल, आता इथं मराठीमध्ये लक्ष देत नाही बघा मित्रांनो, मी इथं दाखवतो SMC. ओके, इथं SMCचं जे काय असेल ते तुमचं हे आहे म्हणजे भक्त निवास आहे. SPGH, RTC, ओके RTC, CRO इथं आपण CROच्या तिथं आहे. हे सुदर्शन NC मी तुम्हाला म्हणलं नाही NCचं इथं आहे किंवा त्याच्या अगदी समोरच्या बाजूला हे तुमचे ANCचे आहेत. इकडं जर तुम्ही खाली बघितलं वेगवेगळे जे काही भक्त निवास आहेत ते त्यांची लोकेशन तुम्हाला इथं प्रॉपरली दिलेली आहे. आणि हे समजत नसेल तर ऑब्विसली तुम्हाला काय करायचं आहे, लिंकवर क्लिक करायचं आहे आणि क्लिक करून तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे. आता त्या ठिकाणी गेल्यानंतर काय कराल मित्रांनो या मी तुम्हाला सांगतो. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर इथं तुम्हाला ऑलरेडी तुमच्याकडनं रजिस्ट्रेशन करून तुमचं आधार कार्डचं डिटेल घेतलेली असते आणि तुमचा फोटो काढलेला असतो. त्या ठिकाणी ज्या वेळेला तुम्ही जाल त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं काय करतात ते की तिथं 2 ठिकाणं असतात वेगवेगळी. एक असतं एन्क्वायरी ऑफिस आणि दुसरं असतं की कलेक्शन सेंटर. ओके, 2 ठिकाणं वेगवेगळी आहेत. एन्क्वायरी ऑफिसला तुम्हाला तिथं काय होणार आहे की तिथं तुम्हाला जायचं आहे आणि तुम्हाला जे इथं रजिस्ट्रेशन करताना जी पावती दिलेली विथ QR कोड ती तिथं त्यांना दाखवायची आहे. ती पावती बघितल्यानंतर ते काय करतात की तुमचं रजिस्ट्रेशन करतात आणि रूमची जी काही फी असेल अराउंड 50 रुपये किंवा 100 रुपयेच्या आसपास ती घेतात आणि त्यानंतर ॲडव्हान्स घेतात. ॲडव्हान्स किती घेतात मित्रांनो, 500 रुपये घेतात. आता जर समजा तुम्हाला 50 रुपयाची रूम अलोकेट झाली तर तिथं घेताना ते किती रुपये घेणार आहेत, 550 रुपये. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो पेमेंट फक्त ऑनलाईन आहे. कॅश सिस्टम त्यांनी पूर्णपणे बंद केलेली आहे. QR कोड देतात जो तुम्ही स्कॅन करायचा आहे आणि त्याच्या माध्यमातून
त्याचं तुम्ही पेमेंट करायचं आहे। आता रूम किती वेळ दिली जाते मित्रांनो, हेही आम्हाला खूप जण विचारतात। ऑफिशियली त्यांची रूम असताना ती 24 तासाची असते। खरं तिथं त्या पावतीवर जी पावती ॲक्च्युली रूम अलोकेशनची तुम्हाला तिथं देतात एन्क्वायरी सेंटरमध्ये, तर त्या पावतीवर लिहिलेलं असतं मित्रांनो की रूम 24 तासासाठी आहे। 24 तासानंतर 48 तासापर्यंत तुम्ही जर ती एक्सटेंड केली तर तुम्हाला 200 पट काय द्यायचं आहे, भाडं द्यायचं आहे। म्हणजे 50 रुपयाचं 100 रुपये द्यायचं आहे। आणि 24 तासानंतर 72 तासापर्यंत जर तुम्ही एक्सटेंड केली तर तुम्हाला भाडं देताना 300 पट द्यायचं आहे। म्हणजे 50 ते 300 पट म्हणजे 150। म्हणजे 3 दिवसासाठी जर तुम्ही इथं राहिला तर तुमचं भाडं किती जाणार आहे मित्रांनो, 50 अधिक 100 150। आणि परत 3 पट झालेलं त्याचं भाडं 150, म्हणजे 300 रुपये फक्त तुमचे जाणार आहेत मित्रांनो। भाडं जे आहे ते प्रत्येक भक्त निवासचं वेगवेगळं आहे। काही ठिकाणी 50 असेल, काही ठिकाणी 100 असेल, त्यानुसार तुम्ही निर्णय घ्यायचा आहे। अजून काय करतात लोक मित्र की लोक कन्फ्यूज होतात की फक्त 24 तासात सोडायला सांगितलं आहे, 48 तासापर्यंत ते काहीही बोलत नाहीत। तर 48 तास होऊन गेल्यानंतर ते तुमच्या जे काही कुलूप असेल ऑलरेडी त्यांनी दिलेलं, त्या कुलपावर अजून एक कुलूप लागतात। मग त्यावेळेला तिथे जाऊन त्यांच्याकडनं जी काही त्यांचं की कलेक्शन सेंटर आहे, चावी घेण्याचं जे काही त्यांचं सेंटर असतं, एक बऱ्यापैकी छोटंसं त्यांचं काय म्हणतो आपण खोका असतं, तर त्या खोक्याच्या तिथं त्यांच्या तिथं जायचं आणि त्यांना सांगायचं की आम्ही अजून 24 तास राहणार आहे। ते एक्स्ट्रा पैसे भरून घेतात आणि तुम्हाला रूम अलोकेट करतात। चला आता आपण दर्शनाचं कसं कसं करायचं आहे ते बघूया। कारण तिरुपतीला आल्यानंतर तुम्हाला दर्शनाचे विविध प्रकार आहेत, लक्षात घ्या। विविध प्रकार म्हणजे कसे की एक सगळ्यात जो कॉमन आपल्याला माहिती आहे की 300 रुपये भरून आपण जे काही दर्शन सर्वात आधी बुक करतो, म्हणजे घरूनच बुक करतो आणि त्यांनी दिलेल्या वेळेत इथं येतो, तर ते 300 रुपयाचं ॲक्च्युली विशेष दर्शन त्याला म्हणतात। तर ते विशेष दर्शनाचं एक टाईप आहे। दुसरं जे आहे ते आहे सर्वदर्शन। आता सर्वदर्शनमध्ये 2 प्रकार आहेत मित्रांनो। सर्वदर्शन याचा अर्थ फ्री दर्शन, तुम्ही असा घेतला तरीही चालेल, ओके। तर त्या सर्वदर्शनमध्ये 2 प्रकार कुठले कुठले आहेत, एक आहे SSD स्लॉटेड सर्वदर्शन आणि दुसरं आहे विदाऊट टोकन सर्वदर्शन, ओके। आता स्लॉटेड सर्वदर्शन जो आपण मागल्या वर्षी 2023 मध्ये ब्लॉक केलेला, तर त्याच्यामध्ये आपण केलेलं की सगळ्यात आधी आपण तिरुपतीमध्ये आलेलो, तिरुपतीमध्ये आल्यानंतर आपण रेल्वे स्टेशनला खाली स्लॉटेड सर्वदर्शनचे टोकन काढलेले आहेत, ओके। आता जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले स्लॉटेड सर्वदर्शनचे टोकन आपल्याला ह्या वेळेला मिळाले नाहीत। का मिळाले नाहीत, तर रात्री 1ला सुरू होतात, 3ला संपतात। ॲक्च्युली तेही फ्री दर्शन आहे मित्रांनो, त्यालाही काही पैसे लागत नाहीत। खरं स्लॉटेड सर्वदर्शनमध्ये तुम्हाला एक वेळ दिली जाते, एक कुपन दिलं जातं, त्याच्यावर QR कोड असतो आणि त्या वेळेत तुम्हाला स्पेसिफिक त्या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं असतं। आता ते रिपोर्टिंग करण्याचं ठिकाणी वेगळं आहे, लक्षात घ्या मित्रांनो। फ्री दर्शन आहे, सर्वदर्शनच आहे, तर तुमच्याकडे टोकन असल्यामुळे तुम्हाला कुठून जायचं आहे दर्शनाला ते ठिकाण वेगळं पडतं। दुसरं असतं ते तुम्हाला 300 रुपयाचं मी सांगितलं, 300 रुपयाचं विशेष दर्शन, त्याचं ठिकाण त्याचं रिपोर्टिंगचं जे ठिकाण आहे ते वेगळं आहे। आणि तिसरं आहे तुमचं मित्रांनो की सर्वदर्शन विदाऊट टोकन किंवा विदाऊट एज आहे, तर त्याचं जे आहे त्याचं रिपोर्टिंगचं ठिकाण वेगळं आहे। तर हे तिन्ही ठिकाणं तुम्हाला मी दाखवणार आहे। ॲज वेल एज अजून 2 प्रकार आहेत त्याच्यामध्ये। तर एक प्रकार कोणता आहे मित्रांनो की सिनियर सिटीजन, जर तुमच्याबरोबर वयस्क लोक असतील तर त्यांच्यासाठी कमी वेळात दर्शन होतं आणि त्यासाठी रिपोर्टिंग करण्याचं ठिकाण वेगळं आहे। आणि दुसरं आहे ते इन्फंट, म्हणजे जर तुमच्याबरोबर लहान मूल असेल, 1 वर्षापेक्षा कमी वयाचं मूल असेल, तर तुम्हाला लवकर सोडलं जातात, त्याचं रिपोर्टिंग करण्याचं ठिकाण वेगळं आहे। म्हणजे बघा आपण एखाद्या मंदिरात जातो, मंदिरात गेल्यानंतर काय होतं मित्रांनो की एक द्वार असतं, त्या द्वारातून आपण आत जातो। इथं तसं नाही आहे, मंदिर एका ठिकाणी आहे मित्रांनो आणि त्या मंदिरात दर्शनला जाण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून तुम्हाला एंटर करावं लागतं। तुम्ही ज्या प्रकारचं दर्शन घेताय 300 रुपयाचं असेल, स्लॉटेड सर्वदर्शन असेल, SSD टोकनचं, विदाऊट SSD टोकनचं फ्री दर्शन असेल, मोठ्या माणसांबरोबरचं दर्शन असेल किंवा लहान मुलांबरोबरचं दर्शन असेल, वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे। आणि तिथं जाण्यासाठी इथं सगळ्यात उत्तम जो पर्याय आहे त्या म्हणजे TTD देवस्थाननं प्रोव्हाइड केलेल्या बसेस। तर त्या बसेस फिरत असतात, त्या बसेसचे रूट असतात आणि त्या रूटनुसार तुम्हाला स्पेसिफिक ठिकाणी येऊन थांबायचं असतं। तुम्हाला जर फ्री दर्शनला जायचं असेल, स्लॉटेड जे काही दर्शन आहे SSD टोकनचं तिथं जायचं असेल, तर तुम्हाला मी एक काय करतो लँडमार्क सांगतो। हे जे बालाजीचं इथं बघा एक सेल्फी पॉईंट आहे, एक फोटोचा पॉईंट आहे। तर हा जो सर्कल आहे बघा, हा सर्कल कुठं आहे, पुढे जी तुम्हाला
बिल्डिंग दिसते त्या बिल्डिंगच्या कडेला CRO ऑफिस आहे, म्हणजे पुढच्या बाजूला. आणि तिथून जर तुम्ही खाली आला तर तुम्हाला हे आत्ता जे दाखवतोय ते एक मॉन्युमेंट दिसतंय मध्येच बघा, त्याला कारंजे वगैरे आहेत. तर तिथं यायचं आहे आणि त्याच्या उजव्या साईडला इथं बघा, इथं माझ्या मते इंडियन बँक तुम्हाला दिसत असेल आणि APCOचं एक रेस्टॉरंट आहे. तर त्याच्या बरोबर समोर तुम्हाला जे काही याचं म्हणजे TTD देवस्थानची फ्री बस सेवा आहे, तर त्याचा स्टॉप आहे. तुम्हाला तिथं येऊन थांबायचं आहे. तिथनं सगळ्या ज्या त्यांच्या TTDच्या बसेस असतात त्या बसेस त्या सगळ्या जाणार आहेत. त्या तुम्हाला फ्री दर्शनला किंवा SSD टोकनच्या दर्शनला किंवा 300 रुपयाच्या दर्शनला किंवा मोठ्या माणसांबरोबरच्या दर्शनला किंवा लहान मुलांबरोबरच्या दर्शनला. तर इथं जी तुम्हाला आत्ता गर्दी दिसते ही सगळी गर्दी आहे ती जी काही फ्री बस सेवा आहे त्या फ्री बस सेवेचा लाभ घेऊन जे काही मंदिराला दर्शन करण्यासाठी जाण्याचा जो काही एंट्रन्स असेल त्यांच्या स्पेसिफिक टोकननुसार तर त्यासाठी इथं थांबलेले आहेत. मित्रांनो दर्शनाची तर माहिती मिळाली. काही 1-2-3 सूचना आहेत दर्शनाच्या बाबतीत. तर त्या अशा असतील, दर्शनाला जात असताना चप्पल ही तुमच्या रूमवरच काढून ठेवा. कारण जसं मी सांगितलं वेगवेगळे स्पॉट आहेत आणि त्या वेगवेगळ्या स्पॉटच्या ठिकाणी तुम्ही चप्पल काढता आणि तेच त्या स्पॉटवरनं जाता, तुम्ही दर्शन घेता, बाहेर तुम्ही मंदिराच्या पुढच्या बाजूनं पडता आणि परत आणि तुम्हाला त्या ठिकाणी जाण्यासाठी 15, 20, 30 मिनटं लागू शकतात. त्यामुळे चप्पल जे आहेत ते चप्पल तुमच्या रूमवरच ठेवा आणि दर्शनाला जावा. मोबाईल घेऊन जाऊ शकता मित्रांनो. खरं मोबाईल तुमचा एका स्टेजला एका लेवलला तुमच्याकडून काढून घेतला जातो, सबमिट करून घेतला जातो, त्याची तुम्हाला पावती दिली जाते आणि तो मोबाईल तुम्हाला मंदिराच्या समोर PSC सेंटर आहे तर त्या PSC सेंटरला मिळणार आहे. ते कुठं आहे ते मी तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. आता समजा जर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे की दर्शन तुमचं झालं आहे किंवा तुमचं दर्शन उद्या आहे आणि आत्ता तुमच्याकडे वेळ आहे आणि तुम्हाला मंदिर परिसरात जायचं आहे, तर मंदिर कुठं आहे हा सगळ्यांना खूप मोठा प्रश्न पडतो. तर लक्षात घ्या, आपण संपूर्ण जो व्लॉग आहे तो संपूर्ण व्लॉग CRO सेंटर जी आहे तर त्या CRO सेंटरवर कॉन्सन्ट्रेट करूया. का करूया? कारण इथं CRO सेंटर आहे. मग जसं मी तुम्हाला सांगितलं, पाठीमागं जर तुम्ही बघितलं तर हा सर्कल आहे मेन, त्याच्यामध्ये मूर्ती वगैरे आहे आणि त्याच्या समोर बरोबर जे दिसतंय वर शेड, पत्र्याचं शेड वगैरे दिसतंय तर ती CROची बिल्डिंग आहे. ओके, तर तिथं तुम्ही काय यायचं आहे सगळ्यांनी, कारण जर समजा तुम्ही एक फॅमिली असाल तर मॅडम रूम दुसऱ्या तिसऱ्या ठिकाणी कुठं तर मिळालेली असले चालू शकते. जर दोघं तिघं असाल तर रूम जे आहेत 2-3 रूम जर तुम्ही बुक केल्या तर एखादी रूम तुम्हाला इथं मिळेल, एखादी रूम दुसरीकडे ANC मध्ये मिळेल, तिसरी रूम तुम्हाला GNC मध्ये, विखरून रूम मिळतात मित्रांनो. जशा रूम अवेलेबल होतील तशा त्या अलोकेट केल्या जातात. तर तुम्हाला सेंटर पॉईंट कुठला असेल की जिथं सगळ्यांनी गॅदर व्हायचं आहे ते म्हणजे CRO असेल. ओके, आणि CRO ऑफिसच्या जवळ जसं मी मगाशी सांगितलं की ही जी मूर्ती आहे ही मूर्ती किंवा ही जी पाठीमागं बालाजीची मूर्ती आहे, ओके, या बालाजीच्या मूर्तीच्या बरोबर अलीकडं बघा एक तुम्हाला रस्त्याच्या खालून एक ब्रिज जातोय. वर इथं लिहिलंय बघा वेगवेगळे ठिकाणं तुम्हाला कुठं कुठं जायचं आहे. मेन कल्याण कट्टा, तुमची श्रीवारी टेम्पल, वर्षा स्वामी टेम्पल, तर हे सगळे जाण्याचे रस्ते इथनं आहेत तुम्हाला असं दाखवलेलं आहे. तर आपण चला इथनं खाली जाऊया आणि खाली गेल्यानंतर तुम्हाला काय काय भेटणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. कल्याण कट्ट्याला तुम्ही जाऊ शकता, तुम्ही मेन मंदिराला जाऊ शकता, तुम्ही जिथं कापूर, अगरबत्ती किंवा नारळ फोडले जातात त्या सगळ्या ठिकाणी इथून तुम्ही जाऊ शकता, किंवा जे काही तुमचं अन्नप्रसादालय आहे म्हणजे मेन सुद्धा आहे किंवा एक अलीकडचं जे मंदिराच्या अलीकडे आहे, तर हे सगळं तुम्हाला इथून ह्या रस्त्याने ॲक्सेसिबल होणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो जे काही मेन मार्केट आहे, जी एक मोठी त्यांची बिल्डिंग आहे आणि त्याच्यामध्ये व्हेरियस दुकान आहेत, तर हेही सगळं तुम्हाला ह्या रस्त्याने खाली गेल्यानंतर ॲक्सेसिबल होणार आहे. चला आपण जाऊया. तुम्ही आला त्या ब्रिजमधनं बाहेर आला बघा, पाठीमागं हा ब्रिज आहे आपला आणि त्याच्या खालचा हा भुयारी रस्ता आहे. तर त्या भुयारी रस्त्यातनं तुम्ही ज्या वेळेला बाहेर येता तर इथं तुम्हाला जी मेन बिल्डिंग दिसते तर ही शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. मी म्हणलं ना तुम्हाला की तुम्हाला जर काही खरेदी वगैरे करायची असेल तर इथं सगळी दुकानं आहेत मित्रांनो, सगळ्या प्रकारची दुकानं आहेत. आता त्याच्या इकडे एक रस्ता जातो, इकडे एक रस्ता जातो. आपल्याला कुठल्या रस्त्याने जायचं आहे मित्रांनो? डाव्या साईडला जो रस्ता जातोय तर त्या रस्त्यानं जायचं आहे. मित्रांनो व्हिडिओ थोडासा लांब होतोय खरं. 2023 प्रमाणे आमचा उद्देश हाच आहे की हा व्हिडिओ पाहून तुम्ही कुणालाही काहीही न
विचारता तिरुपतीला येऊन दर्शन घेऊन इझिली पाठीमागं जायला तुम्ही सक्षम व्हावा अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही एवढी डिटेलमध्ये माहिती देतोय. थोडंसं इथं आम्हाला चुकल्यागत होतं, कारण मराठीमध्ये आम्ही बोलतोय, कॅमेरा वगैरे गिम्बल घेऊन सगळं चालतोय, लोक वेगळ्या प्रकारे आमच्याकडे बघतात. तर तुमच्यासाठी ही जी काय करतोय आम्ही ते वर्थ आहे असं आम्हाला वाटतंय. चला मित्रांनो, बघा आता इथं आल्यानंतर एक रस्ता वर गेलाय आणि एक रस्ता इकडे खाली गेलाय. वर गेलेला रस्ता इकडं जे व्हेरियस हे आहेत भक्तनिवास आहेत, तर त्या भक्तनिवासकडे जातो. इथून तुम्ही चालत हे मित्रांनो जे काही सर्वदर्शन वगैरे आहे, सर्वदर्शन, स्लॉटेड सर्वदर्शन, विदाऊट टोकन सर्वदर्शन किंवा 300 रुपयाचं दर्शन, ह्या सगळ्याचं जे काही एंट्री पॉईंट आहेत, तर तिकडे तुम्ही इथून पुढं चालत जाऊ शकता. आपल्याला तिकडे जायचं नाही, आपल्याला जायचं आहे इकडं. लक्षात घ्या, जे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे त्याच्या डाव्या साईडनं जो काही खाली रस्ता गेलाय, इथं गेल्यानंतर तुम्हाला 3 गोष्टी मेन मिळणार आहेत मित्रांनो. एक तर मंदिराच्या तुम्ही समोर पोहोचणार आहे, दुसरं म्हणजे जो कल्याण कट्टा आहे, मेन कल्याण कट्टा मित्रांनो. अगेन कल्याण कट्टे इथं एकच आहेत असं नाही मित्रांनो. प्रत्येक जे काही भक्त निवास आहे, तर प्रत्येक भक्त निवासच्या ठिकाणी एक कल्याण कट्टा इथं ऑलरेडी अवेलेबल आहे. तुम्ही तिथेही तुमची केसं अर्पण करू शकता, किंवा जर तुम्हाला मेन कल्याण कट्ट्याला जर यायचं असेल तर तुम्हाला जसं मी सांगितलं, बालाजीची जी मूर्ती आहे तिथून तुम्हाला खाली यायचं आहे. रस्त्याच्या खालून आला की तुम्हाला शॉपिंग कॉम्प्लेक्स दिसेल, त्याच्या डाव्या साईडनं आत्ता आपण निघालो त्या रस्त्यानं जायचं आहे. आणि त्या रस्त्यानं जर तुम्ही पुढं आला की तुम्हाला असं एक शेड दिसेल, तर त्या शेडच्या पुढल्या बाजूला एक रस्ता डावीकडे जातोय, तर त्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे कल्याण कट्ट्यासाठी. चला तुम्हाला दाखवतो. चला मित्रांनो, बघा शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या डाव्या साईडनं आपण चालत खाली आलोय. चालत खाली आल्यानंतर मी तुम्हाला काय म्हणलं, डाव्या साईडनं वर जायचं आहे, तर इथून त्यावेळेला तुम्ही वर जाता. तर वर गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली उजव्या साईडला कल्याण कट्टा जो मेन आहे त्याची बिल्डिंग दिसेल. आणि ती बिल्डिंग ओळखायची कशी, तर तिथं मित्रांनो चप्पल वगैरे ठेवण्यासाठी स्टँड्स वगैरे आहेत. आणि तिथं लिहिलेलं सुद्धा आहे बघा, KKC म्हणजे कल्याण कट्टा. सी ते मला प्रोनाऊन्स करता येत नाही, कारण कल्याण कट्टा KK, आणि त्याची बिल्डिंग आहे ती उजव्या साईडला आहे. तर इथून जाऊन तुम्ही मेन कल्याण कट्ट्याला जाऊ शकता. कल्याण कट्ट्याची संपूर्ण माहिती आपल्या ह्या सिरीजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी आम्ही सांगितलेली आहे. आमच्या दाद्याचं, आमच्या भैयाचं वगैरे केस कशी कट केली किंवा काय काय प्रोसेस करावी लागते ती तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये बघू शकता. आता इथून ज्यावेळेला तुम्ही खाली जाता मित्रांनो, खाली गेल्यानंतर जे मेन मंदिर परिसर आहे, तो मेन मंदिर परिसर आपल्याला ॲक्सेसिबल होणार आहे. चला आपण जाऊया तिथून, तुम्हाला तो मेन मंदिर परिसर मी दाखवतो. मित्रांनो, कल्याण कट्ट्याला जसं तुम्ही इकडे जाता आणि मी तुम्हाला म्हटलं की इथनं ज्यावेळेला तुम्ही खाली जाता, खाली गेल्यानंतर तुम्हाला मेन मंदिराचा जो काही पुढला परिसर आहे तो ॲक्सेसिबल होणार आहे. तसेच इथं उजव्या बाजूला खाली जात असताना इकडे बघा, ओळखण्याची खूण काय आहे तुमची, की इथं वगैरे सगळी लोक मोस्टली ज्यांना रूम्स वगैरे अलोकेट झालेल्या नाहीत, तर ते काय करतात, लोक इथं राहतात, इथं झोपतात आणि इथूनच दर्शन वगैरे घेतात. अगदी त्याच्या अपोजिट बघा इकडच्या बाजूला अन्नप्रसादम सेंटर PSC 4. इथं असं नाही आहे मित्रांनो की अन्नप्रसाद जो काय मिळतो, इथला प्रसाद जो काही जेवण जे मिळतं ते फक्त जे मेन प्रसादालय आहे तिथंच मिळतं असं नाही आहे मित्रांनो. तर इथं जे कल्याण कट्ट्याच्या साईडला ही बिल्डिंग मी तुम्हाला आत्ता दाखवतो, लोक वगैरे निघाले बघा, आत क्यू आहेत बॅरिकेटिंग करून केलेले त्यांनी. तर ह्या ठिकाणी त्यांचा महाप्रसाद कंटिन्यू सुरू असतो 9:30 वाजेपर्यंत सकाळपासून. तर तुम्हाला जर तिकडे लांब जायचं नसेल तर तुम्ही इथंही तुमचा महाप्रसाद घेऊ शकताय. बघा मित्रांनो, बघा तिथून ज्यावेळेला तुम्ही खाली येता कल्याण कट्ट्याच्या समोरून शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या डाव्या साईडनं खाली आला की तुम्हाला शेवटला एक कमान दिसणार आहे. आणि त्या कमानीतून ज्यावेळेला तुम्ही पुढं पास होता, तर जो एरिया तुम्हाला दिसतो तो तुमच्या मनाला एक आल्हाददायक फिलिंग देऊन जाणार आहे. कारण तुम्हाला पुढं आल्यानंतर ग्राउंडमध्ये डाव्या साईडला दिसणार आहे आपल्या गोविंद स्वामीचं, आपल्या गोविंदाचं, आपल्या बालाजीचं सुंदर असं मंदिर. आणि त्याचे जे 3 गोपुरम आहेत ते तुमच्या नजरेला पडणार आहेत. इथं आल्यानंतर ॲटोमॅटिकली तुमच्या तोंडातून निघणार आहे गोविंदा गोविंदा. बघा किती मस्त परिसर आहे मित्रांनो. तर जे काही सगळं आपलं कष्ट असतं तर ते हे ह्या एरियामध्ये जो काही तो सोनेरी पाठीमागं सोन्याचा जो काही कळस दिसतोय, तर त्या कळसाखाली जे काय आपले बालाजी भगवान, जो काय आपला गोविंदा भक्ताच्या ज्या काही इच्छा, आकांक्षा, अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तथास्तु अवस्थेमध्ये उभा आहे, तर त्या गोविंदाचं दर्शन घेण्यासाठी आपण इथंपर्यंत आलेलो असतो. बघा हा परिसर खूप मस्त आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं, तर या
परिसरात आल्यानंतर तुम्हाला जो संपूर्ण मंदिर परिसर आहे तो दिसतोय, ॲक्सेसेबल होतोय. इथंच समोरच्या बाजूला तुम्हाला पुढं कापूर, जे काही तुमचे आरती करण्याचे जे काही तुमचे काय म्हणतो आपण ऊद, अगरबत्ती, नारळ फोडण्याचे जे काही ठिकाण आहेत तर ते तुम्हाला इथं समोर दिसणार आहेत. तिथं जाऊन तुम्ही काय करू शकता मित्रांनो, तुमचे जे काही नारळ वगैरे आहेत ते फोडू शकता. काही लोक रील करतात तिथे जाऊन, खूप चांगले तिथनं फोटो वगैरे येतात, खूप चांगले तिथनं शॉट वगैरे येतात. मंदिराच्या अगदी समोर तो स्पॉट आहे आणि खाली बघा, खाली हे संपूर्ण मैदान आहे. आता इथं टेंट लावलेले आहेत कारण उन्हाळा होता मित्रांनो, खूप जास्त हीट होती. मागच्या वेळेला ज्या वेळेला आपण इथं आलेलो, तुम्हाला जर आठवत असेल, जर तुम्ही ऑलरेडी आपला व्हिडिओ मागच्या वेळेचा बघितला असेल तर बऱ्यापैकी हे सगळं ओपन होतं मित्रांनो. आणि लोक वगैरे इथं रात्रीची येतात, बसतात, आम्ही येतो बसतो मित्रांनो. तर बघा हा परिसर आहे. या परिसरातून तुम्हाला मित्रांनो बसण्यासाठी किंवा बघण्यासाठी, मज्जा करण्यासाठी हा परिसर तुमचा एक आध्यात्मिक अनुभव घेण्यासाठी हा परिसर आहे. इथून जर तुम्ही म्हणाल की मला दर्शन घ्यायचं आहे तर इथून तुमचं दर्शन होणार नाही मित्रांनो. जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की जो काही बालाजीचा तुम्हाला मी एक मूर्ती दाखवली, सेल्फी पॉईंट दाखवला, त्याच्या तिथं जे काही बस स्टँड आहे तर त्या बस स्टँडला तुम्हाला उभा राहायचं आहे आणि तिथून बसला बसून तुम्हाला तुमच्या स्पेसिफिक स्लॉटेड सर्वदर्शन, SSD टोकनचं सर्वदर्शन विदाऊट टोकन, तुमचं 300 रुपयाचं दर्शन किंवा मोठ्या माणसांचं दर्शन, लहान मुलांचं दर्शन, प्रत्येक स्पॉट वेगळे आहेत. आणि हे मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला आहेत, लक्षात घ्या. हे मंदिर आहे, या मंदिराच्या इकडच्या बाजूला म्हणजे डाव्या साईडला, एक मिनिट प्रथम, मंदिराच्या डाव्या साईडला त्यांचे कंपार्टमेंट आहेत आणि त्या कंपार्टमेंटच्या पाठीमागून काय होणार आहे, तुम्हाला एंट्री मिळणार आहे. ॲक्च्युली खूप लांब आहे मित्रांनो जो काही एंट्री पॉईंट आहे प्रत्येक दर्शनाचा. त्यामुळं थोडंसं इथं यायचं असलं किंवा इथं येत असाल तर असं डोक्यात ठेवून येऊ नका की इथून तुम्हाला दर्शनासाठी एंट्री मिळणार आहे. मित्रांनो बघा इकडं आता हे मंदिर तुम्हाला समोर दिसतोय, जो मेन गोपुरम दिसतोय, तर त्याच्या साईडनं जे बॅरिकेटिंग दिसतंय बघा, झूम करून मी दाखवतोय, तर इकडून ॲक्च्युली दर्शनाला जी लोक सगळी येतात तर ती ह्या बॅरिकेटिंगच्या आतून तुमची जी लोक येणार आहेत ती येणार आहेत. इथं काय होतं, इथं येईपर्यंत मित्रांनो सगळी लोक मिक्स झालेले असतात. 300 रुपयेवाली असून देत, SSD टोकनवाली असून देत, फ्रीवाली असून देत विदाऊट टोकन, लहान असून देत, मोठे असून देत, सगळी इथनं मिक्स होणार आहेत आणि या गोपुरातून पहिल्या आत जाणार आहेत आणि परत तिकडच्या बाजूनं बघा दर्शन झाल्यानंतर ते पुढे तिकडे जे बॅरिकेटिंग आहे तिकडून लोक काय करणार आहेत, बाहेर येणार आहेत. आता तिकडून बाहेर आल्यानंतर काय काय करायचं आहे ते तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगतो. 1-2 गोष्टी आहेत तिकडं की लाडू प्रसाद कुठं घ्यायचा आहे आणि महाप्रसाद जो मेन आहे अन्नप्रसाद आले ते कुठं आहे हे दोन्ही तुम्हाला दाखवतो. चला मित्रांनो, मंदिराच्या अगदी समोर तुम्हाला म्हणलं की 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक गोष्ट म्हणजे कुठली आहे तर हो का, मंदिरातनं दर्शन घेऊन जे बाहेर पडतात बॅरिकेटिंग मी तुम्हाला दाखवलं, तर त्या बॅरिकेटिंगला लागून एक आत रस्ता गेलाय बघा मित्रांनो. थोडंसं पुढं जाऊन मी दाखवतो तुम्हाला, गर्दी आहे थोडीशी. तर जे काही लाडू प्रसाद मिळतो तुम्हाला, तर तो लाडू प्रसाद घेण्यासाठी इथून सरळ स्ट्रेट पुढं जायचं आहे मित्रांनो. इथं काय होतं मित्रांनो, तुम्हाला जे टोकन असतं म्हणजे 300 रुपयाचं असेल, SSD टोकन असेल फ्रीवालं स्लॉटेडचं किंवा विदाऊट टोकन, जे काही टोकन तुम्हाला आत काढलं जातं, तर कुठल्याही टोकनावर तुम्हाला 50 रुपयाचा एक जो त्यांचा प्रसादाचा लाडू असतो तो फ्री मिळतो आणि एक्स्ट्रा लाडू घ्यायसाठी तुम्हाला 50 रुपये मोजावे लागतात मित्रांनो. गर्दी आहे खूप ॲक्च्युली, खरं लक्षात घ्या. 50 रुपयाला तुम्हाला एक लाडू मिळणार आहे आणि तुमच्या टोकनाचा जो काही तुम्ही कुठलंही टोकन घेतलं आहे दर्शनाचं त्याचा एक फ्री लाडू तुम्हाला मिळणार आहे. एक्स्ट्रा तुम्ही कितीही लाडू घेऊ शकता. तर ते कॅरी करण्यासाठी कॅरी बॅगसुद्धा तुम्हाला आत मिळतात, बायोडिग्रेडेबल असतात, प्लॅस्टिकच्या नसतात. 3 रुपयाला एक कॅरी बॅग असते. आत जाऊन तुम्ही तिथे लाडू घेऊ शकता आणि बाहेर आल्यानंतर जे काही मेन प्रसादालय त्यांचं आहे, तर बघा इथनं जो रस्ता गेलाय, हा रस्ता गेल्यानंतर ह्या रस्त्यानं तुम्हाला पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर जो काही मेन प्रसादालय आहे तो मेन प्रसादालय तुम्हाला तुमच्या उजव्या हाताला बघा, इथनं पुढे गेला की पुढे गेल्यानंतर उजव्या हाताला जी बिल्डिंग दिसते बघा, तर ती जी बिल्डिंग आहे तर ती बिल्डिंग आहे ती प्रसादालयाची. चला आता तिथं जाऊया आणि तिथं जाऊन तुम्हाला ॲक्च्युअल जे प्रसादालय मेन आहे ते
दाखवतो मित्रांनो. मंदिरापासून उजव्या साईडला ज्यावेळेला चालत येतात, जसं तुम्हाला मी म्हणलं, तर तुम्हाला पुढं जी बिल्डिंग मेन दिसते तर ती आहे प्रसादालयाची बिल्डिंग. प्रसादालयाला येताना मित्रांनो चप्पल वगैरे जर तुमचे असले तर ते चप्पल काढण्यासाठी त्यांनी फॅसिलिटी अवेलेबल करून दिलेल्या आहेत. तर इथं चप्पल काढायचं आहे. आणि एक लक्षात घ्या की प्रसादालयामध्ये प्रसाद घेतल्यानंतर परत तुम्ही इकडून खाली येणार आहे, म्हणजे ॲक्च्युली तिकडच्या बाजूला त्याच्या विरुद्ध बाजूला एक्झिट आहे. एक्झिटवरनं आल्यावर तुम्हाला परत आणि इकडनं खाली यायचं आहे आणि तुमचे चप्पल वगैरे जे काय घेतलेत ते तुम्हाला म्हणजे ठेवलेत ते तुम्हाला इथनं परत कलेक्ट करता येतात. कारण मी सजेस्ट करेन, जर उन्हाळा नसेल, जास्त ऊन नसेल, तर चप्पल वापरणं थोडंसं तुम्ही इथं तिरुपतीमध्ये अवॉइड केलं तर बरं होईल. कारण चप्पल जिथं काढताय तिथं परत आणि जाणं आणि तिथनं परत आणि ते कलेक्ट करणं या सगळ्या गोष्टीला खूप वेळ जातो. बघा एंट्रन्स जो आहे प्रसादालयाचा तो हाच आहे मित्रांनो. म्हणजे आम्ही जितक्या वेळेला आलो तर तितक्या वेळेला एंट्रन्स करण्यासाठी इथूनच आत गेलो. आत गेल्यानंतर अराउंड तुम्हाला म्हणजे तुम्ही धरून चाला किमान 1 किलोमीटर चालावं लागतं. कारण जे क्यूज आहेत ते खूप मोठे आहेत. बिल्डिंग मी तुम्हाला समोरून दाखवतो जी प्रसादालयाची आहे. याचा एक ॲक्च्युली डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या नॅशनल जिओग्राफीच्या चॅनलवर सुद्धा आहे ॲक्च्युली, तो बघू शकता तुम्ही. कारण आतमध्ये मित्रांनो 4 हॉल आहेत प्रसादालयाचे आणि इथं अवेलेबल असलेल्या सुविधा तुम्हाला मी सांगतो, तसेच शॉर्टमध्ये दाखवतो. बघा इथं ब्रेकफास्ट मिळतो म्हणजे नाश्ता मिळतो सकाळी 8:30 ते 10:30 वाजेपर्यंत. आणि जो लंच असतो म्हणजे जे जेवण असतं सकाळी 10:30 ते 4 वाजेपर्यंत. आणि नंतर 1 तास गॅप असतो आणि 1 तास गॅप झाल्यानंतर परत संध्याकाळी 5 वाजल्यापासून 10:30 वाजेपर्यंत तुम्हाला इथं जेवण मिळतं. अगेन जसं मी मगाशी सांगितलं, फक्त ब्रेकफास्ट मित्रांनो इथंच मिळणार आहे. बाकी जे जेवण आहे तर तुम्हाला मगाशी कल्याण कट्ट्याच्या पुढं मी जे दाखवलं तर तिथंही तुम्हाला जेवण मिळतं, इथंही जेवण मिळतं. खरं ब्रेकफास्ट किंवा जो नाश्ता आहे तो फक्त इथं मिळणार आहे, दुसरीकडे कुठेही तुम्हाला मिळणार नाही आहे मित्रांनो. त्यामुळे इथं या, चप्पल काढा आणि महाप्रसादाचा लाभ घ्या. चला तर मित्रांनो 2024ला बुकिंग आणि दर्शन याची परिस्थिती तिरुपतीला काय आहे याचं संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेला आहे. थोडासा व्हिडिओ आपण एकत्र केलेला आहे. 2023चे व्हिडिओ जरासे जास्त डिटेल्समध्ये होते मित्रांनो. खरं जी परिस्थिती बदलली आहे तीच फक्त मी इथं मेन्शन करतोय. जर तुम्हाला काही वाटत असेल की काही तर राहून गेले तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. खरं त्याच्या आधी एकदा 2023चे आपले व्हिडिओ नक्की पाहायचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये थोडीशी जास्त डिटेलमध्ये माहिती आपण दिलेली आहे. दर्शनाच्या बाबतीत असेल किंवा बुकिंगच्या बाबतीत असेल, जे चेंजेस झालेत ते सगळे मेन्शन केलेले आहेत. काही जर राहिले असतील किंवा काही स्पेसिफिक जर तुमचे क्वेश्चन असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. खूप जण लोक माझा फोन नंबर मागत असतात. मी सॉफ्टवेअर इंजिनियर असल्यामुळे थोडंसं माझं वर्किंग सुरू असतं मित्रांनो, त्यामुळे पर्सनल नंबर मला शेअर करता येत नाही. खरं आपलं जे इन्स्टाला पेज आहे द फॅमिली टूर तिथं जावा आणि तिथून तुम्ही मला मेसेज करू शकता. मी तुम्हाला नक्की तिथं 100% गाईड करेन. आज हा व्हिडिओ जो आहे तो ॲक्च्युअली तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. खरं हे सगळं आम्ही कसं केलेलं आहे, एक्सपिरियन्स केलेलं आहे. तर याचे सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलला ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. 2024चे आम्ही रूम कशी बुक केली किंवा आम्ही दर्शन कसं घेतलं फ्रीमधलं विदाऊट टोकन, आम्हाला किती वेळ लागला, हे सगळं त्या व्हिडिओजमध्ये आम्ही ऑलरेडी दाखवलेलं आहे. तर तेही एकदा बघा जेणेकरून तुम्हाला एक लाईव्ह एक्सपिरियन्स घेता येईल त्या माध्यमातून. अजून आपल्याला इथले जे काही वरचे स्पॉट आहेत ते कव्हर करायचे आहेत, तेही व्हिडिओ पुढे पडणार आहेत. वेल्लोरला आपल्याला जायचं आहे किंवा त्यानंतर आपल्याला खालचे जे तिरुपतीमधले स्पॉट आहेत ते कव्हर करायचे आहेत, त्याचीही माहिती तुम्हाला देणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, प्लीज करा. का म्हणतोय, कारण इथं तिरुपतीची TTD देवस्थानची सुरक्षा व्यवस्था खूप कडक आहे मित्रांनो. आणि त्या सुरक्षा व्यवस्थेत असा कॅमेरा आणि गिम्बल घेऊन हिंडणं आणि त्यांच्यासमोर जाऊन बोलणं, आम्हाला प्रत्येक ठिकाणी थांबवतात, अडवतात, कावतात, धमकी देतात, सगळं डिलीट करा, बंद करा म्हणून. तरीही तुमच्यासाठी आम्ही रिस्क घेतोय. तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असाल तर आमच्या या एफर्टसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, इतरांपर्यंत सुद्धा आमचे व्हिडिओ चॅनल पाठवा. व्हिडिओ आमचे आवडत असतील आणि आवडत असूनही जर आमचा सबस्क्रायबर काउंट कमी वाटत असेल तर थोडीशी जबाबदारी तुमची आहे मित्रांनो. भेटूया तिरुपती टूरच्या आपल्या पुढल्या दिवसामध्ये, पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा, गोविंदा गोविंदा, जय हिंद, जय महाराष्ट्र.